खासदार निलेश लंकेंच्या वाढदिवसानिमित्त सरपंच पुंड यांच्या वतीने मानव सेवा प्रकल्पास धान्य भेट। खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आज अरणगावचे सरपंच पोपटराव पुंड यांच्या वतीने मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या मानव सेवा प्रकल्पाला 10 पोती धान्य राणीताई लंके यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी अरणगावचे सरपंच पोपटराव पुंड, उपसरपंच विठ्ठल दळवी, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पुंड, सतीश दळवी, अंजुम सय्यद, मोहिनी जाधव, स्वाती दळवी, चेअरमन बाळासाहेब शिंदे, गोरख शिंदे, विक्रम वाळके, गणपत शिंदे, सचिन शिंदे, सुरेश जाधव, रवी देशमुख, शरद ढमढेरे, संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंजाळ, ऋतिक बर्डे, बाळासाहेब घोगरे, मथुरा जाधव उपस्थित होते। पत्ता वगैरे सांगितला, पत्ता सांगितल्यानंतर यांचं पुन्हा आपण कुटुंबात पुनर्वसन करतो। तर आतापर्यंत आपण 2700 मला अतिशय कळवळलं तर ते सिव्हिलला घेऊन तिथं गेले, परंतु तिथं बेडची व्यवस्था नसल्या कारणामुळे त्यांना येरवडा येथे जाण्यास सांगितले, परंतु त्या महिलेचं कोणतेही कागदपत्र नसल्या कारणानं तिला तिथे दाखल करून घेतलं नाही। त्यामुळं ही संस्था इथं त्यांनी उभारली। सेवा प्रकल्प दरवर्षीप्रमाणे आपण लोकनेते खासदार निलेश लंके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी काही ना काही देत असतो। त्याप्रमाणे आपली परंपरा चालू ठेवली की एक समाज भावनेतून जे काही चालू आहे, लोकनेत्यांच्या आशीर्वादाने सर्व आरणगावकरांचं, सरपंचांचं, सर्व सदस्यांचं, सर्व सहकाऱ्यांचं लोक भावनेतून एक समाज कार्य वाढदिवसानिमित्त गावात काहीतरी झालं पाहिजे असं गेली एक 5-7 वर्ष हे चालू आहे। लोकनेत्यांच्या वाढदिवसानिमित्त असेच कार्यक्रम चालू राहावेत व मानव सेवा प्रकल्पासारखे जे जे काही गावात आपल्या गावात आहे, समजा बाहेर आहेत, यांनाही मदत होती लोकनेत्याच्या माध्यमातून। त्यामुळे मी लोकनेत्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व मानव सेवा प्रकल्प जे मनोरुग्णांसाठी जे करते त्यांनाही शुभेच्छा देतो। ग्राम विकास मंडळ संचालित मानव सेवा प्रकल्प आज या ठिकाणी आपले दीनदुबळ्यांचे कैवारी लोकनेते मान्य डॉक्टर श्री निलेश लंके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अरणगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी, सोसायटी चेअरमन, माजी चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील इतर त्यांचे कार्यकर्ते, निलेश लंके मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी काही धान्य या ठिकाणी देण्यात येत आहे। खरं तर ज्यांना कोणाला आधार नाही, निराधार आहे असं ज्यांचं नेतृत्व गोरगरिबांचं करतात असते खासदार साहेब। शाळेत जाताना ज्याच्या पायात चप्पल नसेल त्याला चप्पल द्यायचं, ज्यांना कोणाला सायकल नसेल त्यांना सायकल द्यायची, असे गरिबांचं आधार नसणारं एक नेतृत्व। आणि त्यांचा आज वाढदिवस, त्यांनी वाढदिवसानिमित्त सांगितलं की मला कुठला गुच्छ आणू नका, बुक्के आणू नका, मला कुठली मिठाई आणू नका, मला शाल, श्रीफळ, फेटा आणू नका, पण माझ्या शाळेत शिक्षण लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्यासाठी तुम्ही वही पेन काय देता येईल त्या माध्यमातून द्या। खरं तर चालताना ठेस खाली जमिनीवरतीच लागते पण पहाडावरती लागत नाही, असं जमिनीवर चालवून गोरगरीकडे पाहून नेतृत्व करणारे खासदार लंके साहेब आहेत। पहाडावरती तर कुणी पाहतं आणि जे पहाडाकडे पाहते ते जास्त काळ थांबत नाही, तसं एक गरिबातलं एक नेतृत्व आपले लंके साहेब खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात। खरं तर मानव सेवा प्रकल्पाची तुमच्या अंगात खरी एक दैवी शक्ती आहे, ही दैवी शक्ती आमच्या नेत्याला लागो तुमच्या वतीने, अरणगाव ग्रामपंचायतच्या वतीने, आजी माजी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने व त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने खासदार लोकनेते डॉक्टर निलेश लंके साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी, जय माता। ग्राम विकास मंडळ तसेच मानव सेवा प्रकल्प आज या ठिकाणी मानव सेवा प्रकल्प आणि तसेच खासदार निलेश लंके साहेब यांचा वाढदिवसाच्या आवडीचे साधन मानव सेवा प्रकल्पासाठी आमच्या अरणगावचे माझ्या माहेरचे सरपंच सर्वांच्या लाडके आणि आदर्श सरपंच म्हटलं तर चाललं अशा सरपंच आणि त्यांनी या मानव सेवा प्रकल्पासाठी धान्य वाटप या ठिकाणी म्हणजे धान्य दिलेलं आहे खासदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त। आणि त्यासाठी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी आज उपस्थित राहिलं। वेळ काढून पण मला उशीर झाला कारणाने मी दिल्ली व्यक्त करते, कारण त्या ठिकाणी आज साहेबांचा वाढदिवस म्हटलं का पूर्ण महाराष्ट्रभरातून लोक त्या ठिकाणी सकाळ 6 वाजल्यापासून येत आहेत, त्यामुळे मला थोडा उशीर झाला।
पण बरं अतिशय छान असं या वाढदिवसाचं औचित्य साधून जे माणसाला कोणी पाहत नाही मनोरुग्ण म्हणून, तर ज्या लोकांना कोणी नाही असं या ठिकाणी चांगलं काम त्या या ठिकाणी केलेलं जाते आणि त्यांच्यासाठी एक धान्य म्हणून आपण या ठिकाणी दिलेले खरोखरच एक चांगली गोष्ट आहे. कारण लोक वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारातून कोणतरी साजरा करत असतं, कोणी केक कापून, कोणी DJ लावितं का याच्यातून वाढदिवस आपण साजरा करत असतं बरेचसे लोक. पण सरपंचाने एक अतिशय चांगलीच या ठिकाणी एक डोळ्यापुढे आदर्श ठेवून मानवसेवा प्रकल्पामध्ये धान्य दिले. तर खरोखर हे धान्य त्यांच्यासाठी बरेच दिवस आहे उपयोगी पडणार आहे आणि या लोकांना कोणी नाही असं सर्वजण या ठिकाणी त्यांना मदत करतात. खरोखर मी अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचं आणि मानवसेवा प्रकल्पाचं मनापासून आभार मानते. त्यांचं घर ठरवलेल्या माणसांचं एक हक्काचं घर या ठिकाणी झालेलं आहे. खरोखरच एक आदर्श डोळ्यापुढं ठेवलं तरी म्हणजे चांगलंच आहे. असं अतिशय चांगलं असं काम आमच्या सरपंचांनी त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी करण्याचं त्यांनी या ठिकाणी मानस केला. खूप मी मनापासून आभार मानते. असं दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना काहीतरी तुम्ही तुमच्या मनात जेवढं येईल ते काहीतरी फुलाची पाकळी देऊन असं दरवर्षीप्रमाणे खासदार साहेबांचा वाढदिवस साजरा करत जा आणि त्यांना काहीतरी एक मदतीचा हात एक आपला खासदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लागेल. तर पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं तसंच आमच्या सरपंच असले सर्व ग्रामपंचायत सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व आमच्या औरंगाबादमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि सरपंचाच्या वतीनं सुद्धा मी मनापासून मानवसेवा प्रकल्पाचं खूप मनापासून आभार मानते. तसेच खासदार निलेश लंके साहेब यांच्या वतीने सुद्धा मी या मानवसेवा प्रकल्पाला पुढील वाटचाली सगळीच्या शुभेच्छा देते या ठिकाणी थांबते. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.